लोक जागर इंडिया। यही आने वाला कल है, यही मेरे देश का कल है। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लोकजागर इंडियाच्या या यूट्यूब मंचावर आणि मी संयुक्ता देशमुख थेट दिल्लीवरून। आज आपण बोलणार आहोत भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्याबद्दल। 21 जुलै 2025 रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आणि देशभरात एकच खळबळ उडाली। त्यांनी राजीनाम्याचं कारण आरोग्य असल्याचं सांगितलं, पण सोशल मीडियामध्ये आणि राजकीय वर्तुळात याबाबत अनेक सिद्धांत आणि अटकळींना जोर धरला आहे। चला तर मग जाणून घेऊया यामागील खरी कहाणी आणि नवीन सिद्धांत काय आहे ते। 21 जुलै रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनखड यांनी सकाळपासून राज्यसभेचं कामकाज हाताळलं। संध्याकाळपर्यंत सर्व काही ठीक होतं। कोणालाही वाटलं नव्हतं की रात्रीच्या वेळी धनखड राष्ट्रपती भवनात जाऊन आपला राजीनामा सादर करतील, पण रात्री 9 वाजता त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सादर केला आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। धनखड यांनी राजीनामा पत्रात म्हटलं की मी माझ्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचं पालन करण्यासाठी राजीनामा देत आहे, पण हा राजीनामा इतका अचानक होता की अनेकांना प्रश्न पडले की खरंच फक्त आरोग्याचं कारण आहे की यामागे काहीतरी मोठं षडयंत्र आहे। मीडिया आणि राजकीय विश्लेषकांच्या मते धनखड यांचा राजीनामा हा केवळ आरोग्याचं कारण नसून केंद्र सरकारसोबत दीर्घकाळ चाललेल्या तणावाचा परिणाम आहे। याबाबत एक नवीन सिद्धांत समोर आला आहे, ज्यामध्ये धनखड यांच्या 3 खास मागण्यांमुळे सरकारसोबत त्यांचा वाद झाला आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला असं सांगितलं जात आहे। आता या 3 मागण्या कोणत्या होत्या, चला तर मग जाणून घेऊया। पहिली मागणी होती की सरकारी कार्यालयामध्ये उपराष्ट्रपती यांचा फोटो। मीडियाच्या दाव्यानुसार जगदीप धनखड यांच्या सरकारी कार्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह त्यांचाही फोटो लावायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। त्यांनी ही मागणी अनेकदा सरकार पुढे ठेवली, पण सरकारने ती परंपराविरुद्ध आणि अनावश्यक मानून नाकारली। सरकारी कार्यालयामध्ये फक्त राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा फोटो लावण्याची प्रथा आहे आणि धनखड यांची मागणी परंपरेला छेद देणारी होती असं सरकारचं म्हणणं होतं। आता दुसरी मागणी म्हणजे JD व्हान्स यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक। एप्रिल 2025 मध्ये अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स भारत दौऱ्यावर आले होते। धनखड यांना त्यांच्यासोबत एक बैठक म्हणजे 1-to-1 बैठक करायची होती, कारण दोघेही उपराष्ट्रपती या समान पदावर होते, पण सरकारने त्यांना सांगितलं की व्हान्स हे अमेरिकेच्या राष्ट्रपतीचा संदेश घेऊन आले आहेत, जो थेट पंतप्रधान मोदींसाठी आहे। त्यामुळे प्रोटोकॉलनुसार धनखड यांची मागणी पूर्ण होऊ शकत नाही। या मागणीमुळे सरकार आणि धनखड यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली होती। आणि तिसरी मागणी म्हणजे काफिल्यातील गाड्यांचं अपग्रेडेशन। धनखड यांनी आपल्या काफिल्यातील सर्व गाड्या मर्सिडीज बेन्झने अपग्रेड करण्याची मागणी केली होती। त्यांनी ही मागणी अनेकदा मांडली, पण सरकारने ती खर्चिक आणि अनावश्यक मानली। मीडियाच्या मते या मागणीनेही सरकार आणि धनखड यांच्यातील तणाव वाढत गेलेला होता। आता या तिन्ही मागण्यांखेरीज आणखी एक महत्त्वाचं कारण समोर येत आहे, ज्यामुळे धनखड आणि सरकारमधील तणाव शिगेला पोहोचला। 21 जुलै रोजी धनखड यांनी जस्टिस यशवंत वर्मा यांच्या विरोधात विपक्षाने आणलेला महाभियोग प्रस्ताव स्वीकारला। हा प्रस्ताव 60हून अधिक खासदारांच्या सह्यांसोबत आला होता, पण सरकारला याची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती।
सरकार हा प्रस्ताव लोकसभेत सर्वसंमतीने मांडू इच्छित होती, पण धनखड यांनी विपक्षाची नोटीस स्वीकारल्याने सरकारची रणनीती बिघडली आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काही सूत्रांच्या मते हा मुद्दा धनखड यांच्या राजीनाम्याचं कारण ठरलेला आहे. जगदीप धनखड यांनी राजीनाम्यानंतर कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही, त्यामुळे मीडियाला नवीन सिद्धांत मांडण्याची संधी मिळाली. काही मीडिया हाऊसेस, विशेषतः सरकार समर्थक जे आहे ते धनखड यांच्यावर वरिष्ठ मंत्र्यांचा अपमान केल्याचा आरोप लावतात. उदाहरणार्थ डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी कठोर शब्दात बोलल्याचा दावा केला आहे. त्यानंतर त्यांनी चौहान यांची प्रशंसा करून नुकसान नियंत्रण म्हणजे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण मंत्र्यांमधील नाराजी कायम राहिली. काही पत्रकारांनी तर धनखड यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. नरेंद्र मिश्रा यांनी एक्सवर असं लिहिलं की मीडियावर ज्या प्रकारे धनखड यांच्याबद्दल खुलासे होतात लवकरच त्यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचाही दावा केला जाऊ शकतो. पत्रकार दीपक चौरसिया यांनीही असं मत व्यक्त केलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कदाचित पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीची निवड चुकून केली. यावर काहींनी प्रत्युत्तर दिलं की LK अडवाणी यांनीही एकदा असाच चुकीचा निर्णय घेतला होता आणि त्याचे परिणाम सर्वांना माहीतच आहेत. विपक्षने धनखड यांच्या राजीनाम्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्सवर लिहिलं की हा राजीनामा धक्कादायक आणि अकल्पनीय आहे. मी 21 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांच्यासोबत होतो. त्यांनी आरोग्याला प्राधान्य देणं स्वाभाविक आहे, पण त्यामागील काहीतरी मोठंही कारण आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना विनंती केली की धनखड यांना राजीनामा मागे घेण्यास त्यांनी सांगावं म्हणून. काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी प्रश्न उपस्थित केला, धनखड संपूर्ण दिवस संसदेत सक्रिय होते. एका तासात असं काय घडलं की त्यांना राजीनामा द्यावा लागला? तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी तर थेट आरोप केला की धनखड यांना पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामा देण्यास भाग पाडलं. त्यांना धमकी देण्यात आली की जर 9 वाजेपर्यंत राजीनामा दिला नाही तर त्यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणला जाईल. धनखड यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राजस्थानमधील जाट समाजात यामुळे नाराजी पसरली आहे, कारण धनखड हे जाट समाजाचे प्रमुख नेते मानले जात होते. याचा परिणाम भाजपच्या राजकीय रणनीतीवरही होऊ शकतो, विशेषतः आगामी बिहार आणि राजस्थान निवडणुकांमध्ये. काही अटकळी अशाही आहेत की धनखड यांच्या राजीनाम्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उपराष्ट्रपती बनवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. काँग्रेस नेते कुंवर अली दानिश यांनी एक्सवर लिहिलं, धनखड यांचा राजीनामा हा RSS कडून पंतप्रधान मोदींसाठी एक संदेश आहे. यामागे योगी आदित्यनाथ यांना उपराष्ट्रपती बनवण्याची तयारी आहे का? जगदीप धनखड यांचा राजीनामा हा भारतीय राजकारणातील एक मोठा धक्का आहे. आरोग्याचं कारण सांगितलं गेलं असलं तरी मीडियामध्ये आणि राजकीय वर्तुळात यामागे सरकारसोबतचा तणाव, 3 मागण्या आणि जस्टिस यशवंत वर्मा यांचा महाभियोग प्रस्ताव मुद्दा यावर चर्चा सुरू आहे. जोपर्यंत धनखड स्वतः याबाबत स्पष्ट बोलत नाही तोपर्यंत मीडिया रोज नवीन सिद्धांत मांडतच राहील. तुम्हाला काय वाटते? धनखड यांच्या राजीनामा मागचं खरं कारण काय आहे? खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमची मते नक्की सांगा. आणि असं वाटत असेल की ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचली पाहिजे तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असे अपडेट्स तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद. यही मेरे देश का कल है. एक नया इतिहास लिखेंगे.